एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। इडलीमध्ये सापडली जिवंत अळी। पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का। कल्याणमध्ये स्वच्छतेची आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची गंभीर स्थिती पुन्हा एकदा समोर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कल्याण पश्चिमेकडील बालाजी डोसा सेंटरमध्ये एका ग्राहकाने खाण्यासाठी घेतलेल्या इडलीमध्ये जिवंत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यानंतर ग्राहकाने दुकानदाराकडे तक्रार केली असता दुकानदाराने माफी मागण्याऐवजी त्याला थेट जिवे मारण्याची धमकी दिली। या प्रकारानंतर पालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। या घटनेमुळे शहरात खळबळ उडालेली आहे आणि या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। कल्याण पश्चिमेकडील बालाजी डोसा सेंटरमध्ये 12 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली आहे। प्रथमेश गोरख शिंदे नावाच्या ग्राहकाने कल्याण पश्चिमेकडील कर्णिक रोडवरील बालाजी डोसा सेंटरमधून एक वडा सांबार आणि एक इडली प्लेट पार्सल घेतलं। घरी गेल्यानंतर त्यांनी इडली खाण्यास सुरुवात केली असता त्यात एक जिवंत अळी दिसली आणि हा धक्कादायक प्रकार पाहून शिंदे यांनी तात्काळ दुकानात जाऊन दुकानदार लिंगराज लिगेगौडा याला याबद्दलची माहिती दिली, पण आपली चूक मान्य करण्याऐवजी दुकानदाराने ती इडली फेकून दिली आणि त्यानंतर दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरली। माझं नाव गोरख शिंदे आणि या ठिकाणी बालाजी वडा डोसा सेंटर म्हणून कर्णिक रोडला दुकान आहे आणि त्या ठिकाणाहून माझ्या मुलाने एक इडली सांबार पार्सल नेलं घरी नेल्याच्यानंतर त्याच्यामध्ये किडे आळ्या आढळल्याच्यानंतर फोटो काढले आणि त्याला नेऊन दाखवले त्याने ते घेतल्याने फेकून दिले आणि फोटो पण डिलीट केल्याच्यानंतर मी ते संदर्भात महापालिकेकडे संपर्क साधला असता महापालिकेने तत्पर माझी कंप्लेंटची दखल घेतली आणि गाडी आली आणि त्याचे सामान सर्व जप्त केले। त्याच्यानंतर पोलिसांना फोन केला, पोलीस पण आले, त्यांना घेतल्याने आणि घेऊन गेले। त्याच्यानंतर ते जे इडली बनवणारे जे आहेत अण्णा लोक त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली की आता तुला तेरे को अभी काटना ही पडेगा। तर हे कुठंतरी जर बाहेरची लोक येऊन जर आपल्याला धमकी देत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आता काय तक्रार दाखल केली? आता मी त्यांच्याकडे माझी महापालिकेने NC घेतलेली आहे फक्त, परंतु त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, कारण माझा मुलगा एकटाच मुलगा आहे, तरी माझ्या मुलाला त्यांच्यापासून धोका आहे आणि त्याच्या 7-8 मुलं असताना त्यांनी फक्त 2च मुलं जमा केले आहेत, बाकीचे सगळे पळून गेलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट ते सामान होतं त्यांनी सगळं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण।